रामकृष्ण हरी. मी ज्ञानेश्वर महाराज डोंगरगावकर. आज आपण बोलतोय धर्मग्लानीविषयी. धर्माला होणारी जी ग्लानी आहे, येणारी ग्लानी आहे, त्याचा अर्थ काय? आपण आपले नैतिक मूल्य विसरणे ही धर्माची ग्लानी. सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे, या विषयामध्ये नवीन सांगायची गरज नाही. परंतु आपल्याला हे माहिती आहे का, हिंदू धर्म हा एक उत्पन्नाचं साधन सगळ्यांसाठी बनलेलं आहे. प्रत्येकानं कोणी यावं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये यशस्वी होऊन जावं. धर्म काय यशस्वी होत नाही, तुम्ही यशस्वी होता याच्यामध्ये. आणि जे यशस्वी झालेत ते हिंदू राहिलेत का? नाही, ते सेक्युलर बनलेत. ते पुन्हा हिंदू धर्माच्या नीती नियमाप्रमाणे वागलेच नाही, वागतही नाही. हिंदू धर्म मोडणे हे त्या पैशावरचं त्यांचं मोठेपण दिसायला लागतं. पुन्हा ते कधी त्या हिंदू धर्माप्रमाणे त्यांची वर्तणूक, त्यांची कार्यप्रणाली राहिलेली नाही. नियम तर असा आहे, देवाच्या नावाने जर कमावलेला पैसा आहे तो देवासाठी वापरला गेला पाहिजे. धर्माच्या नावाने जर वापरलेला पैसा आहे तर तो धर्माच्या नावानेच वापरला गेला पाहिजे. परंतु प्रत्यक्षामध्ये आज तसं होताना दिसेल. हिंदू धर्माच्या नावाखाली पैसा तर कमावला जातोय, परंतु धर्मासाठी किंवा धर्मवृद्धीसाठी त्याचा पुढेही वापर होताना दिसून येत नाही. दाखवला जातोय, मात्र तो तेवढ्यासाठी नाही, तर अजून दाखवलेल्या गोष्टीतून तो पैसा मिळवण्यासाठी. विनंती हीच आहे या गोष्टीच्या बाबतीमधून की धर्मवृद्धी व्हावी, परंतु धर्मवृद्धीसाठी जे जे अटकाव आहेत, सामाजिक अटकाव आहेत, लोकांच्या मनातले अटकाव आहेत, ह्या सगळे अटकाव एकोप्यानं ते निघावे. हीच एक या गोष्टीतून दिसणारी आणि सरळ परिभाषित होणारी अडचण. ती हीच या गोष्टीमध्ये की अडचण, आता याच्यामध्ये आणखी अडचण काय पाहिजे? हिंदू धर्माला मुस्लिम लोकांनी येऊन शिकवावं. वर्तन कसं असावं, काय असावं, मुस्लिम लोकांनी येऊन शिकावं. वारकरी संप्रदायामध्ये किंवा प्रबोधनकारांमध्ये आज मुस्लिमांची संख्या खूप जास्त आहे. आणि विशेष म्हणजे मुस्लिम आपली नावं मुसलमानाची तशीच ठेवून संप्रदायामध्ये कीर्तन करतायत, लोकांच्या समोर व्याख्याने करतायत. का? कारण मुस्लिम नाव समोर ठेवल्याच्या नंतर हिंदू लोकांना एक आश्चर्य वाटायला लागतं का बघा मुसलमान कीर्तन करतोय, मुसलमान हिंदू धर्माविषयी बोलतोय, मग याचे. परंतु आर्थिकता तुम्ही त्याची वाढून दिलेली आहे त्याच्यामध्ये. आणि प्रत्येकाला हेच तर करायचंय. हिंदू धर्म फक्त हा कमाईचं साधन बनलेला आहे. प्रत्येक जण आज याच्यामध्ये खूप कमाई, करोडोची कमाई याच्यामधून केलेली आहे. परंतु धर्मासाठी आणि विशेष म्हणजे आज धर्मांतराच्या कारवाया वाढत असतानाही धर्म हिंदुस्थानातला बहुप्राबल्य असणारा मोठा जो हिंदू धर्म आहे तोच आज हताश आहे, निराश आहे. काय करावं याच्या पुढे? कितीतरी कायदे याच्याबद्दल केलेले आहेत, परंतु याच्यामध्ये समर्पित यश आले नाही. आणखीन तुम्हाला याच्यामध्ये सांगावंसं वाटतंय, नैतिक मूल्य विसरलेला का म्हणलं जातं याच्यामध्ये. कीर्तनकारांच्या बाबतीमध्ये जर विचारसरणी याच्यामध्ये केलं, आज माझ्या मुलीला जर मुलगा बघायचा आहे तर मी हा विचार करणार नाही की तो धार्मिक आहे का. आज याच्यामध्ये पाहिलं जातं की तो सगळ्यात पहिले तो नोकरीवाला आहे का, त्याच्याकडे जमीन किती आहे हे तर नाही. 2 पावलं पुढे अजून गेलेली कीर्तनकार आहेत, त्यांना नोकरीवाला मिळाला नाही, त्यांना जमिनीवाला मिळाला नाही. पण त्यांना विचारलं का मुलगी त्या ठिकाणी दिलेली, तर त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की मुलाकडे दारूचं लायसन आहे म्हणून. त्यांनी सगळ्यात पहिले प्राथमिकता तर ही विचारायला पाहिजे होती की तो धार्मिक आहे का, त्याला भगवद्गीता पाठ आहे का, हरिपाठ पाठ आहे का, ज्ञानेश्वरी पाठ आहे का, किंवा त्याची पकड आध्यात्मिक क्षेत्रावरती आहे का. पण नाही, त्यांनी सगळ्यात पहिले विचार केली ती जमीची बाजूची. त्यांनी धार्मिकता पाहिली, धर्म पाहिले. आणि पुन्हा आपण वर्तवून करून विचार लागतो की धर्माला ग्लानी का आहे, धर्म का पिछाडीवरती आहे. बस आपण आपले नैतिक मूल्य विसरलेलो आहोत. जय श्रीराम.